गुड मॉर्निंग. आता आपण पॉवर सप्लाय चॅप्टर चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये हाफ वेव्हचे रेक्टिफायरचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. आपण ब्लॉक डायग्राम पाहिली, आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर पाहिला. आता सेकंड थर्ड जो क्वेश्चन आहे तो आपल्याला काय पाहिजे आहे? सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. गेल्या वर्षी आपण पाहिलेला आहे. सेम क्वेश्चन आपल्याला 12 आहे. तर रेक्टिफायर म्हणजे की हा वेव्ह जशी फिगर होती त्याच पद्धतीने फिगर येईल. ठीक आहे. सेंटर टॅप मध्ये फक्त आपल्याला काय चेंज होईल? आपल्याला ट्रान्सफॉर्मर मध्ये बदल दिसेल, शिवाय आपल्याला डायोड मध्ये पण बदल दिसेल. गेल्या वर्षी पण पॉइंट ए हा पॉइंट आपल्याला बी आणि मधला पॉइंट आहे सी. सगळ्या रेक्टिफायर मध्ये कॉमन आहे 230 व्होल्ट एसी ऑब्लिक 50 हर्ट्ज इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. इथे आपण आउटपुट केलं V नॉट RL RT1 RT2. ठीक आहे. इथं सर्किट आहे आणि त्याचे जे प्रोब आहे ते कॉमेंट करायचं. याला इथं फुल मिळेल. हे इनपुट आणि हे आउटपुट. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहायचंय? आपण हा रेक्टिफायर पाहिला. आपल्याला प्रत्येक रेक्टिफायर मध्ये इनपुटला आपण एक सायकल आपण देणार आहे. ठीक आहे. एक एसी ची फुल सायकल म्हटल्यानंतर एक हाफ सायकल आपण पॉझिटिव्ह येते आणि एक हाफ सायकल आपण निगेटिव्ह येते. आपण सुरुवातीला पॉझिटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर काय होतं ते पाहतो आणि निगेटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर पण काय होतं ते पाहतो. ठीक आहे. आता पहिली गोष्ट आपल्याला सांगायचं आहे कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगायचं आपल्याला? काय काय वापरले आपण त्याच्यामध्ये? कन्स्ट्रक्शन मध्ये ट्रान्सफॉर्मर जो वापरला आपण तो सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण वापरला. ठीक आहे. दोन डायोड वापरले आपण आणि एक रेझिस्टर वापरला. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर म्हणल्यानंतर काय येईल? साधा जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याला दोन इनपुट आणि दोन आउटपुटच्या वायर असतात. सेंटर टॅप मध्ये फरक आहे की तुम्हाला आउटपुटला अजून एक वायर टॅप करून घेतलेली असते. त्याला म्हणतो आपण सेंटर टॅप फुल रेक्टिफायर. ठीक आहे. हा मेन डिफरन्स सेंटर टॅप आणि सिंपल ट्रान्सफॉर्मर मध्ये. हा सिंपल ट्रान्सफॉर्मर इनपुटला दोन आणि आउटपुटला पण दोनच वायर. सेंटर टॅप मध्ये मात्र इनपुटला दोन आणि आउटपुटला तीन वायर आपल्याला येते. त्याला आपण म्हणतो सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. मग हा फरक जसा वायरिंग मध्ये आहे तसंच किमतीमध्ये पण आहे. हा कॉस्टली असतो. हा जो रेक्टिफायर आहे तो महाग आहे याच्यापेक्षा साध्यापेक्षा. सेंटर टॅप रेक्टिफायरची किंमत जास्त असते आणि त्यामुळे होल सर्किटची पण किंमत काय होते आपली वाढते. हे त्याचे ड्रॉबॅक आहे किमतीमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? सुरुवातीला पॉझिटिव्ह हाफ सायकल इनपुटला दिल्यानंतर पुढे आपल्याला काय काय होते. पॉझिटिव्ह हाफ सायकल आपण दिली सुरुवातीला की काय होतं आपण पाहिलं गेल्या वर्षी पण. इथं पॉझिटिव्ह आहे म्हटलं की तुमचा ए झाला पॉझिटिव्ह, बी झाला तुमचा निगेटिव्ह. ठीक आहे. ए पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सी. तीन वायर्स आहेत बघा. ए पॉझिटिव्ह झाला, बी निगेटिव्ह झाला आणि सी मध्ये जो चार्ज आहे तो ग्राउंड लेवलचा असेल. ठीक आहे. मग आता आपल्याला काय पाहायचं? कुठला डायोड फॉरवर्ड बायस होईल? D1 होईल का D2 होईल? डायोड फॉरवर्ड बायस कधी होतो हे आपल्याला शिकवलेलं आहे आपल्याला. ज्या वेळेला त्याच्या एनोडला पॉझिटिव्ह असेल, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय असेल, त्यावेळेला डायोड होतो फॉरवर्ड बायस आणि करंट फ्लो थ्रू डायोड. ज्या वेळेला डायोड फॉरवर्ड बायस होईल तेव्हा त्याच्यामधून करंट फ्लो होईल आणि आपल्याला पुढे पास झालेला मिळेल. आता ह्या सर्किट मध्ये बघा इथं तुम्हाला पॉझिटिव्ह सप्लाय एनोडला D1 तुमचा काय होईल? फॉरवर्ड बायस आणि D2 काय होईल तुमचा रिव्हर्स
D1 becomes forward bias, D2 becomes reverse bias. हा फॉरवर्ड बायस झाला म्हणजे की हा क्लोज स्विच पण ऍक्ट होतो आणि पाठीमागचं करंट पुढे पास करतो. जे एअर आहे तोच आपल्याला पुढे पास व्हायला मिळेल. जेव्हा इनपुटला तुम्ही पॉझिटिव्ह ऑफ सायकल देताय, ही गेट पॉझिटिव्ह ऑफ सायकल आउटपुट आलं. इनपुटला पॉझिटिव्ह ऑफ सायकल दिली की D1 मध्ये तुम्हाला काय मिळेल, पॉझिटिव्ह ऑफ सायकल आपल्याला आउटपुटला सुद्धा मिळेल. कारण D1 तुमचा काय झालं इथं फॉरवर्ड बायस झालं. ठीक आहे. आता बघूया आपण सेकंड पॅराग्राफ. तुम्ही जर निगेटिव्ह ऑफ सायकल केल्यानंतर काय, आता आपण दिली इनपुटला निगेटिव्ह ऑफ सायकल, तर आपले चेंज होतील सप्लाय पॉइंट्स. ठीक आहे. ए आहे निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी, ए निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी. आता तुमचं D1 काय होईल, रिव्हर्स बायस, आणि D2 काय झालं आपल्याला फॉरवर्ड बायस. आता D1 तुमचं झालं रिव्हर्स बायस, D2 झाला तुमचा फॉरवर्ड बायस. ज्या वेळेला तुमचा कुठलाही डायोड ऑन होतो म्हणजे तो क्लोज स्विच पण ऍक्ट होतो आणि त्याच्यामधून करंट काय होईल आपल्याला फ्लो होईल. ठीक आहे. आता बघा D2 डायोड ऑन आहे, D2 चा डायोड ऑन आहे, करंट स्टार्ट कुठून होईल, B पासून होईल. B टू D2 टू RL टू C, ही असेल करंटची डायरेक्शन. बघा B पासून करंट स्टार्ट झाला B, त्याच्यानंतर D2, त्याच्यानंतर RL आणि लास्टला आहे तुमचं C. म्हणजे दोन्ही वेळेला जेव्हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाईल किंवा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाईल, सुरुवातीला दोन्ही म्हणजे पॉझिटिव्ह ऑफ सायकल दिलेली असताना पण आणि निगेटिव्ह ऑफ सायकल दिलेली असताना पण आउटपुटच्या करंटची डायरेक्शन आपण पाहिजे आहे. दोन्हीही डायरेक्शन पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आहे, ही डायरेक्शन. RL मधून होणाऱ्या करंटची डायरेक्शन बदलत नाही, चेंज होत नाही, ती राहते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. त्यामुळे जरी इनपुटला निगेटिव्ह असलं तरी आउटपुटला सुद्धा आपल्याला काय मिळतं, पॉझिटिव्ह. त्या फार महत्त्वाचा असा याच्यामध्ये पॉईंट आहे. इनपुटला निगेटिव्ह असताना आउटपुटला पॉझिटिव्ह कशामुळे मिळते, कारण RL मधून होणाऱ्या करंटची डायरेक्शन बदलत नाही. समजतंय का हे? बघा सुरुवातीला पॉझिटिव्ह असायचं दिल्यानंतर D1 काय झाला तुमचा फॉरवर्ड बायस झाला, D2 काय झाला रिव्हर्स बायस झाला. ठीक आहे. करंट कुठं होईल, फक्त अप्पर हाफ मध्ये फक्त आपल्याला करंट होईल. खालचं सर्किट सगळं काय आहे, ऑफ आहे. दोन सर्किटचे पार्ट आहेत, एक D1 चा जो ओपन आहे आणि D2 चा ओपन आहे. जर तुमचा D2 ऑफ असेल तर फक्त वरच्या हाफ मध्ये काय होईल, तुमचा करंट होईल. आणि करंट कुठून स्टार्ट झाला, A पासून, A टू D1 टू RL टू C. मग करंट गेला कसा, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. ठीक आहे. आणि ज्या वेळेला निगेटिव्ह ऑफ सायकल आपण देतो आहोत, निगेटिव्ह ऑफ सायकल ही हे डायरेक्शन काय होईल आपल्याला बदलतं. पहिला डायोड काय होतं तुमचा ऑफ होईल आणि सेकंड डायोड काय झाला तुमचा ऑन झाला. आता सेकंड डायोड तुमचा ऑन झाला, वरच्या चौकोनामध्ये काही होणार नाही, वरचा चौकोन आपला राहील ऑफ, वरचं सर्किट आपण ऑफ जे होतं ते ऑफ राहील, ऑफ. आता करंट कुठं वाहणार, खालच्या हातात. ठीक आहे. करंट आपण वाहील याच्यामध्ये. आता करंट चालू कुठून होईल, B पासून, B टू D2 टू RL टू C. तर करंट आपल्या ह्या पद्धतीने होईल. आपण फिगर आणखी थोडी मोठी करूया म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. बघा सेंटर ऑफ युनिट काय हा ट्रान्सफॉर्मर आणि दोन डायोड आपल्याला काढायचे. आपल्यामध्ये आपण एकच काढले, सेंटरमध्ये आपल्याला दोन काढायचे. रेजिस्टर RL V0 प्लस आणि मायनस. हा पॉईंट तुमचा A, हा पॉईंट B आणि मधला जो पॉईंट आहे सेंटरचा C. हा डायोड D1, हा डायोड D2. ठीक आहे. तर हे झाले आपले फिगर. इनपुट 230 व्होल्ट AC ऑब्लिक 50 हर्ट्ज. ठीक आहे. 230 ऑब्लिक 50 हर्ट्ज. आता याच्यामध्ये आपण काय पाहतो बघा, सुरुवातीला ज्या वेळेला पॉझिटिव्ह ऑफ सायकल अप्लाय करेल त्यावेळेला काय होईल आपल्याला पाहायचं आहे. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ AC, सुरुवातीला पॉझिटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला पाहतो. हे इनपुट आहे. ट्रान्सफॉर्मरचे दोन पॉइंट्स असतात, दोन कॉइल्स असतात, एक प्रायमरी एक सेकंडरी. प्रायमरीला आपण आता अप्लाय केली पॉझिटिव्ह हाफ सायकल
नाही. ठीक आहे, इथे ग्राउंड लेवल असेल. आता ए पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर ह्या डायोडच्या ॲनोडला मिळाला पॉझिटिव्ह सप्लाय, ह्या डायोडच्या ॲनोडला मिळाला निगेटिव्ह सप्लाय, त्यामुळे D2 राहील तुमचा ऑफ. इथं कुठलाही करंट आपला वाहणार नाही. ठीक आहे, आता हे सर्किट बघा तुमचं ऑन होईल कारण D1 च्या ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय मिळाल्यानंतर D1 झाला ऑन. करंट स्टार्ट कसा होईल? A to D1 to RS to C. बघा करंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह अशी डायरेक्शन आहे करंट, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. ठीक आहे, आता सेकंड हाफ मध्ये आपल्याला काय पाहिजे की जेव्हा निगेटिव्ह सप्लाय देते आहे इनपुटला, निगेटिव्ह सप्लाय आपण इनपुटला देतो. आता करंटची डायरेक्शन बदलते तेव्हा तुम्ही इनपुटला निगेटिव्ह द्या. A झाला निगेटिव्ह, B झाला पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता D2 वर ऑफ राहणार. आता हा ऑफ राहील आणि D2 सुद्धा काय झाला? ऑन झाला कारण याच्या ॲनोडला पॉझिटिव्ह मिळाला. ज्या डायोडच्या ॲनोडला पॉझिटिव्ह मिळेल तो डायोड फॉरवर्ड बायस होईल. ठीक आहे, D2 च्या ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय आहे म्हणजे की D2 तुमचा झाला ऑन झाला की तो क्लोज स्विच म्हणून काय होईल? ऍक्टिव्ह. आता तुमचा करंट स्टार्ट होईल झाला, हा ऑन झाला सर्किट, हे ऑफ आहे, हे ऑन झालं. ऑन झाला की करंट स्टार्ट झाला B पासून, B to D2 to RL to C. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर फक्त D1 ऑन होतो, D2 ऑफ राहील. निगेटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर D1 ऑफ राहतो आणि D2 काय होतो आपलं? चालू होतो. पॉझिटिव्ह हाफ सायकलवर सर्किट चालू होतं आणि निगेटिव्ह हाफ सायकलला खालचं सर्किट आपलं काय होतं? चालू होतं. ठीक आहे, पण आपल्याला पाहिजे काय? पॉझिटिव्ह मिळतं हे तुम्हाला कळलं हाफ वेव्हमध्ये. पण निगेटिव्ह हाफ सायकल असताना देखील आपल्याला आउटपुट पॉझिटिव्ह का मिळते? कारण आउटपुटचा जो करंट आहे RL मधून वाहणार, RL मधून वाहणाऱ्या करंटची डायरेक्शन काय राहते आपली? सेम. जी डायरेक्शन आपली पॉझिटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर होती तीच डायरेक्शन आपली निगेटिव्ह दिल्यानंतर सुद्धा होते. जे इनपुटला पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, आउटपुटचा जो करंट वाहतो RL मधून वाहणार तो सेम डायरेक्शन मध्ये वाहतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. ठीक आहे, दोन्ही वेळेला करंटची डायरेक्शन राहते सेम आणि त्यामुळे आपल्याला आउटपुट काय मिळतं? फुल. म्हणून याला म्हटलं जातं फुल वेव्ह रेक्टिफायर. नाव बघा हे तुमचं इनपुट आणि हे आहे आउटपुट. D1 वर मिळालं हे D2 वर मिळालं. ठीक आहे, इनपुटला आपण AC ची एक सायकल फुल दिल्यानंतर आउटपुट आपल्याला तो DC मध्ये कन्वर्ट करतो. AC चं रूपांतर DC मध्ये केलं म्हणून रेक्टिफायर. ते फुल आउटपुट आपल्याला दिलं म्हणून फुल वेव्ह. आणि सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर आपण त्याच्यामध्ये यूज केलाय. ट्रान्सफॉर्मर कसा आपण यूज केलाय? सेंटर टॅप्ड. साधा नाहीये, सेंटर टॅप्ड आहे कारण आउटपुटला त्याच्या 3 वायरी आहेत. ठीक आहे, सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर केलाय त्याच्यामुळे सेंटर टॅप्ड आउटपुट आपल्याला त्यांनी फुल दिलं त्याच्यामुळे फुल वेव्ह आणि AC चं DC केलेलं आहे म्हणून रेक्टिफायर. सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. एक AC ची फुल सायकल दिल्यानंतर आपल्याला आउटपुट सुद्धा काय मिळेल? फुल DC. फुल DC. फक्त ड्रॉबॅक करायचा. आता आपल्याला ॲडव्हान्टेजेस सांगायची म्हटली तर फुल आउटपुट मिळतं, डायोड कमी वापरावे लागतात ब्रिज पेक्षा. पण डिसएडव्हान्टेज काय आहे? तर ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मर वापरावं लागतं की जेणेकरून ज्याची किंमत बाकीच्या सर्किटपेक्षा वाढते. कारण साध्या ट्रान्सफॉर्मरपेक्षा सेंटर टॅप्ड ट्रान्सफॉर्मरची किंमत काय असते? जास्त असते. ठीक आहे, त्याच्यामुळं हाफ वेव्ह आणि ब्रिजपेक्षा पण याची किंमत काय होईल? आपली थोडीशी वाढेल. हाफ आणि ब्रिजपेक्षा. सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. याच्यावरती प्रॉब्लेम पण आपल्याला आहेत जे आपण तिन्ही रेक्टिफायर केल्यानंतर डिफरन्स झाल्यानंतर आपण काय करणार आहोत? प्रॉब्लेम पाहणार आहोत. हाफ वेव्ह सर्किट आपण पाहिलं, शिवाय सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर पण आपण काय केले? पाहिलं. ठीक आहे, समजलं? काही अडचण असेल तर मला विचारा. क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. जे डायोड आपण याच्यामध्ये वापरतो हाफ मध्ये असेल, सेंटर टॅप मध्ये असेल, जो डायोड आपण वापरलेला असेल त्याला PN जंक्शन डायोड म्हणतो. PN जंक्शन डायोड. आणि त्याला जर तुम्ही विकत आणायला गेला तर IN4001 रेक्टिफायर डायोड असं म्हटलं.
रेक्टिफायर डायोड. ठीक आहे. तर सेंटर टॅप रेक्टिफायर आणि हाफ रेक्टिफायर असे दोन रेक्टिफायर आपले झाले. त्याच्यानंतर रेक्टिफायर झाल्यानंतर आपण फिल्टर पाहणार आहोत. आता हा डायोड ऑन कधी होतो ते मी परत एकदा सांगते. जे आधी आपण पाहिलेलं होतं हे त्याचा ॲनोड ज्या साईडला रेष असते त्याला आपण म्हणतो कॅथोड. ज्या वेळेला तुम्ही ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय देताय, ज्या वेळेला तुम्ही कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय देताय, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह निगेटिव्हला निगेटिव्ह असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला डायोड तुमचा होईल फॉरवर्ड बायस. आणि फॉरवर्ड बायस झाला की तो ऑन झाला असं म्हणतो. ऑन झाला म्हणजे क्लोज स्विच म्हणून तो काय करतो ऍक्ट करतो. आता ऑफ कधी होतो डायोड बघा. सेम डायोड सेम फिगर काढूया. ॲनोड आणि कॅथोड. फक्त सप्लाय काय करायचं आपल्याला उलटा करायचा. आता मी ॲनोडला निगेटिव्ह दिलेले आणि कॅथोडला दिले पॉझिटिव्ह. बघा ॲनोडला निगेटिव्ह दिलेले, कॅथोडला पॉझिटिव्ह दिलेले. डायोड झाला रिव्हर्स बायस आणि ओपन स्विच म्हणून ऍक्ट. हे झालं क्लोज स्विच आणि हे झालं ओपन. रिव्हर्स बायस ऑफ. ओपन सर्किट मध्ये कुठलाही करंट वाहणार नाही. म्हणजे फॉरवर्ड बायस कधी होतो तर ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय पाहिजे. रिव्हर्स बायस कधी होतो ॲनोडला निगेटिव्ह आल्यानंतर तो रिव्हर्स बायस मध्ये जातो. हे दोन बेसिक पॉइंट ज्याला माहिती आहे त्याला रेक्टिफायर डिफिकल्ट जाणार नाही. तिन्ही रेक्टिफायर मध्ये डायोड कसा ऑफ होतो याच्यावरती सगळं डिपेंड आहे. बघा आपण हा फ्लो पण पाहिलेला, सेमी टॅप पण पाहिलेला. उद्या आपण ब्रिज बघणार आहोत. हा फ्लो मी परत एकदा एक्सप्लेन करेन. आपण रिव्हिजन घेऊया हा फ्लो. हा फ्लो मध्ये आपण वापरतो एकच डायोड आणि एक रेझिस्टन्स ज्याला आपण आरएल म्हणतो आणि ज्याच्याच ॲक्रॉस आपण घेणार आहे आउटपुट. ठीक आहे. हा D1 आणि जे ए आणि बी जे घेतो आपण ते सेकंडरीचे टर्मिनल्स आहेत ए आणि बी. आता इथे बघा 230 व्होल्ट एसी ऑब्लिक 50 हर्ट्ज हा झाला तुमचा इनपुटचा पॉवर सप्लाय. ठीक आहे. आता हा फ्लो मध्ये काय होतं ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करता ड्यूरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी ए बिकम्स पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी. म्हणजे ए काय झाला तुमचा पॉझिटिव्ह आणि बी झाला तुमचा निगेटिव्ह. डायोडच्या ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय आहे म्हटलं की डायोड काय झाला आताच आपण पाहिलं फॉरवर्ड बायस झाला. डायोड फॉरवर्ड बायस झालाय म्हटल्यानंतर तो ऑन झाला. ठीक आहे. तो क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होईल. पाठीमागचा सप्लाय पुढे जाईल, याच्यापासून करंट होईल आणि आपल्याला पुढे पास होईल. म्हणजे इनपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकल दिल्यानंतर आउटपुटला सुद्धा काय मिळाले आपल्याला पॉझिटिव्ह मिळाले. कारण डायोड काय झाला आपला फॉरवर्ड बायस म्हणजे ऑन झाला. आता आपण हे निगेटिव्ह हाफ सायकल आपण अप्लाय केली. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह का देतो आपण इनपुटला एसी देतोय आणि एसी म्हटलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक सायकलला जे मिळेल ते रिपिटेशन मध्ये पुढे होत जाईल. म्हणून आपण फक्त एका सायकलला काय होतं ते पाहतो. ठीक आहे. रेक्टिफायर म्हटलं की एसीचं रूपांतर तो डीसी मध्ये करतो हे विसरायचं नाही. आणि म्हणून वेव्हफॉर्म मध्ये बघा जेव्हा आउटपुटच्या वेव्हफॉर्म आपण काढतो फक्त डीसी दाखवायचं एसी दाखवायचं नाही. ठीक आहे. आता जेव्हा निगेटिव्ह द्याल तुम्ही ट्रान्सफॉर्मर आता हा साधा ट्रान्सफॉर्मर वापरला सेंटर टॅप वापरलेला नाही. त्याला फक्त दोनच वायर आहेत मध्ये वायर नाही. म्हणजे सिंपल ट्रान्सफॉर्मर वापरला म्हटलं की त्याची किंमत काय झाली सर्वात कमी. ठीक आहे. आता बघा निगेटिव्ह आलं म्हटलं की हा झाला ए झाला निगेटिव्ह बी झाला पॉझिटिव्ह. ए इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी. ॲनोडला डायोडचा निगेटिव्ह सप्लाय आहे म्हटल्यानंतर डायोड समजा झाला रिव्हर्स बायस ऑफ आहे. कुठलाही करंट त्याच्यामध्ये वाहणार नाही. ज्या वेळेला तुम्ही इनपुटला निगेटिव्ह हाफ सायकल देताय डायोड रिव्हर्स बायस मध्ये जाईल कारण डायोडच्या ॲनोडला निगेटिव्ह आहे आणि रिव्हर्स बायस मध्ये गेला की तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो आणि ओपन सर्किट मध्ये कुठलाही करंट वाहत नाही. आपल्याला झिरो मिळेल. म्हणजे ज्या वेळेला इनपुटला निगेटिव्ह हाफ सायकल आपण अप्लाय केली तर आउटपुटला आपल्याला काहीही मिळणार नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा इनपुटला पॉझिटिव्ह दिल्यानंतर
केल्यानंतर डायोड फॉरवर्ड म्हणून आपल्याला आउटपुटला पॉझिटिव्ह मिळेल. पण इनपुटला निगेटिव्ह केल्यानंतर आपल्याला आउटपुटला काहीही मिळत नाही, कारण डायोड होतो रिव्हर्स बायस. आणि हे सेंटर टाइपमध्ये आपण दोन डायोड वापरले, एक ऑन झाला की दुसरा ऑफ होतो आणि निगेटिव्हला खूप पॉझिटिव्ह आपल्याला मिळतं सेंटर टाइपमध्ये. आता हाफ वेव्हला हाफ वेव्ह का म्हणायचं, तर इनपुटला एक फुल एसीची सायकल दिल्यानंतर आउटपुटला त्याच्या हाफच मिळतं आपल्याला, निगेटिव्ह हाफ सायकल याच्यामध्ये वाया जाते. आता जर ॲडव्हान्टेज सांगायची म्हटली, एकच डायोड यूज केला, सर्किट इज सिंपल, कॉस्ट इज लो, हे झाले सगळे. सेंटर टाइपवर ट्रान्सफॉर्मर इज नॉट नीड किंवा नॉट यूज्ड, हे झाले आपले ॲडव्हान्टेजेस. तर डिसॲडव्हान्टेजेस काय सांगता येते, निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे वेस्टेज ऑफ निगेटिव्ह हाफ सायकल, आउटपुट इज लेस दॅन ब्रिज अँड सेंटर टाइप. ठीक आहे, हे झाले त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, की आउटपुट आपल्याला हाफ मिळतं किंवा लेस मिळतं, निगेटिव्ह हाफ सायकल त्याच्यामध्ये वाया जाते आहे. हे सगळे झाले त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, आपले दोन रेक्टिफायर झालेले आहेत, हाफ वेव्ह अँड सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. याच्यानंतर आपण बघणार आहोत ते ब्रिज. प्रत्येक वेळेला दिलेले क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्या क्वेश्चनचे मार्क्स आपण रेकॉर्ड करतोय, त्या दृष्टीने प्रेझेंटी पण आपण घेतो. इंटरनल